स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज श्रावणातला पहिला दिवस आहे आणि आज पहिला सोमवार आहे. तर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. एक सेवा किंवा उपाय करायचा आहे. तो कोणता? तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी आपल्याला दर सोमवारी शिवामूठ अर्पण करणे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य नांदत राहते. म्हणून आपल्याला आज एक उपाय 21 तांदळांचा एक उपाय करायचा आहे. तो कोणता ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आज आपल्या प्राप्त लक्ष्मी असेल आणि ती स्थिर ठेवायची असेल तर आपल्याला हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. कारण की हा उपाय जर केला तर लक्ष्मी स्थिर राहते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते. म्हणून आपल्याला 21 तांदूळ घ्यायचे आहेत. ते तुटलेले फुटलेले नसावेत. तांदूळ हे अख्खे असावेत. त्याचप्रमाणे आपण काही वेळा आपल्या देवघरामध्ये अक्षता बनवून ठेवलेल्या असतात, त्याही आपल्याला वापरायच्या नाहीत. कारण की हळदी कुंकू शंकरांना चालत नाही. म्हणून पांढरे शुभ्र तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. ते 21 तांदूळ आपल्या हातात घ्यायचे आहेत आणि आपल्याला 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. आणि हा मंत्र आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल किंवा तुम्ही मोबाईलवरून किंवा नेटवरून सर्च करूनही पाहू शकता. ही फक्त 2 मिनटाची सेवा आहे. 2च मिनटं लागतात मोजून आणि ही आपल्याला करायची आहे. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हे तांदूळ आपल्या देवघरातील शिवलिंगावर थोडेसे हातावर पाणी घेऊन त्या शिवलिंगावर आपल्याला हे अर्पण करायचे आहेत. हे आपण श्रावण महिन्यात रोजही करू शकतो किंवा दर सोमवारी का होईना आपण सर्वांनी हे केलं पाहिजे. कारण की हे केल्यानंतर आपल्या घरामधील जी लक्ष्मी आहे, प्राप्त लक्ष्मी आहे, स्थिर राहण्यास मदत होते आणि आपण केलेल्या कामाची योग्य तो मोबदला आपल्याला भेटतो आणि आपल्याला कधीच घरामध्ये अशांतता राहत नाही, सुख समृद्धी येते. म्हणून हा उपाय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.